नका लागू या सामान्य माणसाच्या नादाला। आमचा हत्ती परत द्या, भांडण मिटवून टाकू। एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडे जे हत्ती आहेत त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही। हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल, इतर मीडियावर असेल, जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी असेल तर मग मोदी साहेब, फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे। नियमबाह्यरित्या प्रशासन वागतं। रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी? 15 तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो, पेटाला अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर मिळते, मठाला मात्र 3 दिवसांनी म्हणजे 18 तारखेला मिळते। हे गौड बंगाल काय आहे? बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडे जे हत्ती आहेत त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही। आम्ही वर्षानुवर्ष ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात। पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्या समोर आहे। मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे, हत्तीमध्ये 2 प्रकार आहेत। जवळजवळ 1000 वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे, मंदिरं हे हत्ती बाळगत होते। आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे, त्यांना जंगलाचं काही माहीत नाही। त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळे विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत। तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित 1 मध्ये येतात, हे येत नाहीत, हे कळायला पाहिजे। परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तीला त्रास देत आहेत। हे बंद करावं, पंतप्रधानांनी लक्ष घालावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची 14 कोटी जनता महत्त्वाची आहे। हे सार्वमत आहे, लक्षात ठेवा। कारण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल, इतर मीडियावर असेल, जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। मग सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी असेल तर मग मोदी साहेब, फडणवीस साहेब नेमकं कुणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूने राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे। एवढा सगळा संताप राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, हे हिंदुत्वाचा अजेंडा समोर करतं। मग या हत्ती संदर्भात या सेंट्रल गव्हर्नमेंटनं तोंडामध्ये मूग घेऊन का करतात? जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल। तुम्ही दुसरे एक आव्हान केले सगळ्यांना की रिलायन्सच्या जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर तुम्ही बायकॉट करा। माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते, आमच्यासारख्याला भेटतच नाहीत। लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं, त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे, नका लागू या सामान्य माणसाच्या नादाला। आमचा हत्ती परत द्या, भांडण मिटवून टाकू। वनतारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे, त्याच्यात हत्ती आहे, माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असं देखील ते सांगतात। अहो, त्यांनी ते कुंड दाखवलं, त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचगंगा नदी आहे, तिथं डुंबत होती ती। कुठलं कुंड काढले बारकं एवढं वाटीसारखं? हे काय करणार आहे त्याची जोपासना? आपण एक भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला मुंबईला धडक मारायला लावू नका, मी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे, काय नेमकं? हो, दिलेला आहे। जर कारण मी बघितलेलं आहे, अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं, पोलीस आमच्यावर दडपशाही करतात, नियमबाह्यरित्या प्रशासन वागतं। रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी? 15 तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो, पेटाला अर्ध्या तासाच्या आत ऑर्डर मिळते, मठाला मात्र 3 दिवसांनी म्हणजे 18 तारखेला मिळते। हे गौड बंगाल काय आहे?
त्याचबरोबर 29 तारखेला दुपारी 3 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जातं आणि 4 वाजता अनिमल ॲम्ब्युलन्स लगेच नांदणीमध्ये येते. हा काय प्रकार आहे? म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योगपतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये? याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार आहे? आम्ही सगळे त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ. जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल, जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात, आमच्या मंदिरांची परंपरा मोडीत काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील, तर आम्ही तिथल्या मतदारांना जाऊन सांगू ह्यांचं धार्मिकत्व, ह्यांचं हिंदुत्व हे झूट आहे, यांनी अंबानीकडे घाण टावले. आमच्यावर आरोप केला गेला वनताराकडून की माधुरीला साखळदंडानं बांधलं पण मुळात वनतारामध्येच हत्तीला साखळदंडानं बांधलं जातं आहे. हा फोटो मीच प्रकाशित केलेला आहे. मग वनतारावर कोण कारवाई करणार? लोकभवनातून जनार्दन एवढा विरोध होताना उठाव होताना दिसून येत आहे. आता पुढची दिशा काय असणार आहे नेमकी? आणि हत्ती खरंच आता परत येईल अशी राष्ट्रपतींना भेटून येतो आणि मग पुढचं ठरवू, पण आम्ही गप्प बसणार नाही. वनताराची चौकशी झाली. मी मगाशीच म्हटलं, वनतारा स्थापन झाल्यापासून म्हणजे बेकायदेशीरच आहे, पण किमान कार्यरत झाल्यापासून किती प्राणी आले, ते अधिकृत आले का, त्यांना परमिट होतं का, काही परदेशातनंही प्राणी आलेत अशी माझी माहिती आहे. ते कशाच्या आधारानं आले ह्याची चौकशी झाली पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.